नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, रेशन कार्डची ई-KYC करून घेणे गरजेचं आहे। तर ते कशी करायची ते बघूया आपण। प्ले स्टोअरवरती जाऊन मेरा ई-KYC मोबाईल ॲप हे डाउनलोड करून घ्यायचे आहे तुम्हाला। त्यानंतर ते ॲप ओपन केल्यानंतर सर्व परमिशन त्याला अलाउड करायचे आहेत। त्यानंतर दुसरं एक ॲप इन्स्टॉल करायला येईल, आधार फेस RD म्हणून एक ॲप राहील, ते एक ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये। हे दोन्ही ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं आहे पुन्हा मेरा ई-KYC ॲप। त्यानंतर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय लोकेशनवर जर क्लिक केलं, तुमचं मोबाईलचं लोकेशन ऑन ठेवायचं आहे आधी, आणि त्यानंतर ते ॲप पुन्हा लॉग इन करायचं आहे। इथं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय लोकेशनवर जर क्लिक केलं तुम्ही, तर पुढे आधार नंबर टाकायला विचारेन, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, ते OTP इथं टाकून घ्यायचा आहे। तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर OTP येणार नाही आणि KYC करता येणार नाही आहे। तर इथं OTP व कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुमची रेशन कार्डची डिटेल्स जी आहे ती ओपन होईल पुढं। अशा प्रकारे रेशन कार्डचे डिटेल्स ओपन होईल। त्यानंतर फेस ई-KYC वरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला खाली बटन दिसतंय, आणि ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे। तर मोबाईलचा कॅमेरा चालू होईल मित्रांनो, आणि ज्या व्यक्तीचं तुम्ही आधार कार्ड तुम्ही तिथं टाकलंय तो व्यक्ती तिथं समोर पाहिजे, त्याचा फोटो आपल्याला कॅप्चर करून अपलोड करायचा असतो। तर अशा प्रकारे फोटो कॅप्चर होईल। फोटो कॅप्चर झाल्यानंतर अशा प्रकारे ई-KYC सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल। आपण मोबाईलमधून जो फोटो क्लिक केला आहे सध्या, तो फोटो व आधारवरील फोटो हे मॅच होऊन पुढं KYC सक्सेसफुल होत असते। जर तुमच्या आधारवरती लहानपणचा फोटो असेल खूपच, तर ते KYC पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। तुम्हाला काय करायचं आहे, मग आधार कार्ड एक तर अपडेट करून घ्यायचं आहे, किंवा मग रेशन धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन थंबने KYC करायची, म्हणजे अंगठा देऊन तुम्ही बायोमेट्रिकने KYC करून घेऊ शकता। समोर तुम्ही बघू शकता, आपण मेरा राशन हे ॲप डाउनलोड करून आधारच्या साहाय्याने OTP घेऊन लॉग इन केलेले आहे। तर त्या ॲपमध्ये तुमची सगळी आधारचे डिटेल्स, किती मेंबर्स आहेत, काय सगळी डिटेल्स शो होत असते। त्यानंतर तुम्ही धान्य कधी आणलंय, किती आणलंय, त्याची पण डिटेल्स सगळी त्यामध्ये दिसत असते। त्याची पावती वगैरे पण तिथं तुम्हाला पाहायला मिळेल, कोणत्या महिन्यात तुम्ही किती धान्य आणलं होतं त्याची सगळी ती समरी वगैरे त्यामध्ये दिसत असते। त्यातले बरेचसे ऑप्शन ॲक्टिव्ह नाही आहेत सध्या, पण बरेचसे ऑप्शन चालू आहेत आणि डिटेल्स पाहायला मिळू शकते त्यामध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरूनच रेशन कार्डची KYC करून घेऊ शकता। रेशन कार्डची KYC करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो, लवकरात लवकर KYC करून घ्या। धन्यवाद।